सरकारचा महाराष्ट्रासाठी मोठा प्लॅन. कर्नाटकला जाण्यासाठी तयार होणारे नवा 8 पदरी हायवे. केंद्र सरकारच्या भारतमाला योजनेअंतर्गत पुणे ते बँगलोर दरम्यान सुमारे 700 किलोमीटर लांबीचा नवीन ग्रीड फील्ड असा द्रुतगती महामार्ग उभारण्यात येतोय. या प्रकल्पाला आता अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. सध्याच्या राष्ट्रीय महामार्गावरील वाढती वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणांवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने हा 45 ते 50 हजार कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. हा मार्ग पुणे, सातारा, सांगली या महाराष्ट्रातील जिल्ह्यातील, कर्नाटकातील बेळगावी आणि दावणगोरे या मार्गे बँगलोरपर्यंत जाणार. विशेष म्हणजे सांगली जिल्ह्यातील खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ आणि मिरज तालुक्यातील 38 गावांमधून हा महामार्ग जातोय. यामुळे ग्रामीण भागाचा कायापालट होणार आहे. 6 ते 8 पदरी असलेल्या या अत्याधुनिक महामार्गामुळे सध्या लागणारा 14 ते 15 तासांचा प्रवास अवघ्या 7 तासावर येणार. महिनाभरात आराखड्याला अधिकृत मान्यता मिळतात जमीन संपादन आणि प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे. यामुळे मुंबई, पुणे, बँगलोर औद्योगिक पट्ट्यात व्यापार आणि रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहे आणि अशी खात्री आता केंद्र सरकारने व्यक्त केली आहे. मंडळी, या महामार्गाच्या दरम्यान तुमचं गाव आहे का? कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. ज्या लोकसभा, विधानसभा मतदारसंघात तुमचं घर आहे, तुमचं गाव आहे किंवा शहर आहे, तुम्ही ज्या नेत्याला वर्षानुवर्ष मतदान करता, तो मतदारसंघ 2029च्या निवडणुकीत राजकीय नकाशावरनं गायब होऊ शकतो. म्हणजे काय तर तुमच्या मतदारसंघाचा इतिहास कायम राहील, पण भूगोल मात्र बदलू शकणार आहे. आणि कोणतंही राजकीय भाकीत नाही तर परिसीमन म्हणजेच डिलिमिटेशन कमिशनचा निवडणूक आधीचा हा सर्वात मोठा तांत्रिक धमाका असणार आहे. तर मंडळी, आज आपण पाहतो आहोत की ज्या ठिकाणी गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या सर्वच नेत्यांची धडधड धकधूक वाढवून ठेवलेली आहे. केवळ आमदार खासदारांची जागा किंवा वाढवण्याच्या प्रक्रिया नाही आहेत, तर प्रक्रिया आहे तुमच्या आमच्या मतदारसंघाची मोडतोड करून नवीन पुनर्रचित मतदारसंघ तयार करण्याची. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मतदारसंघाची मोडतोड, पुनर्रचना आणि मतदारसंघ आरक्षण संख्या याबाबत माहिती जाणून घेऊया. मतदारसंघाची पुनर्रचना, तोडफोड करण्याचं काम नेमकं कोण करत आहे हे आपण आधी समजून घेऊया. सामान्य जनतेला असं वाटतं किंवा सरकार किंवा राजकीय पक्ष हे मतदारसंघ ठरवतात, पण तसं नाही. हे काम करत असतं परिसीमन आयोग, ज्याला डिलिमिटेशन कमिशन असं म्हटलं जातं. हा एक स्वतंत्र घटनात्मक आयोग आहे. याचे अध्यक्ष असतात सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश. त्याचसोबत मुख्य निवडणूक आयुक्त, राज्य निवडणूक आयुक्त हे सहयोगी सदस्य या ठिकाणी असतात. विशेष म्हणजे या आयोगाने एकदा नकाशा फायनल केला की त्याला देशातल्या कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येत नाही आणि इतकी प्रचंड ताकद आणि अधिकार या आयोगाला असतात. आता मतदारसंघ ठरतो कसा आणि त्याचं संख्यात्मक गणित काय असतं हे देखील आपण जाणून घेऊया. तुम्ही जर युवा राजकारणी असाल किंवा ज्यांना राजकारणात यायचं असेल ते आणि जे सध्या सक्रिय राजकारणात काम करतात त्यांच्यासाठी देखील हा व्हिडिओ मंडळी अतिशय महत्त्वाचा आहे. संख्यात्मक बाबी आणि काही तांत्रिक गोष्टी आपण समजून घेऊया. मतदारसंघाची बांधणी करताना इच्छुकांना ते सोपं जाऊ शकतं. तर मतदारसंघ कसा ठरतो? निवडणूक आयोगाचा लोकसंख्येचा एक निकष असतो. सध्याच्या घडीला साधारणपणे 2.5 ते 3.5 लाख लोकसंख्येनंतर एक विधानसभा मतदारसंघ आणि साधारण 15 ते 16 लाख लोकसंख्येदरम्यान एक लोकसभा मतदारसंघ आखला जातो. 2026च्या जनगणनेनंतर जेव्हा लोकसंख्या वाढलेली दिसते तेव्हा हे आकडे बदललेले दिसतील आणि म्हणूनच महाराष्ट्रात 430 आमदार आणि देशात 816 ते 850 पर्यंत खासदारांचा आकडा जाऊ शकतो. 50 वर्षानंतर हा बदल होत असतो. त्यामुळे देशाच्या लोकशाहीची सर्वात मोठी घटना समजली जाऊ शकते. मतदारसंघाची ही मोडतोड कशी होते हे पण आपण समजून घेऊया. समजा तुम्ही जळगाव किंवा धुळे किंवा नाशिक किंवा पुणे या ठिकाणचे तुम्ही रहिवासी असाल आणि तालुक्यांची लोकसंख्या वाढली तर आयोग त्या मतदारसंघाचे 2 भाग करतात. तुमचं गाव किंवा शहर कदाचित कालपर्यंत ज्या नेत्यांच्या मतदारसंघात होतं ते आता दुसऱ्या मतदारसंघात जाऊ शकतं. नेत्यांची हक्काची वोट बँक असलेला भाग अचूक कापला जाऊ शकतो आणि याच प्रक्रियेला आपण मोडतोड म्हणतो. यात प्रस्थापित नेत्यांची वर्षानुवर्ष मेहनत इथे पूर्णपणे कामाला येणार नाही आहे. त्यांना पुन्हा नव्याने कार्यकर्ते, नेते उभारून संपर्क वाढवावा लागेल. विकास आराखड्यातील नवीन ब्ल्यूप्रिंट तयार करावी लागेल. त्यात लोकसंख्येच्या आधारावर अनुसूचित जाती जमातीसाठी मतदारसंघ राखीव झाला तर मग संपलंच आणि या प्रस्थापित लोकांना म्हणण्याची वेळ या ठिकाणी येऊ शकते.
आरक्षण कसं काढलं जातं हे पण अगदी आपण सोप्या भाषेत समजून घेतलं पाहिजे. मंडळी, मतदारसंघ आरक्षित करताना निवडणूक आयोग लोकसंख्येची घनता पाहतात. ज्या मतदारसंघात अनुसूचित जाती म्हणजेच SC किंवा अनुसूचित जमाती STचे लोकसंख्या राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त असेल तो मतदारसंघ आरक्षित केला जातो. महाराष्ट्राचा विचार केला तर पालघर, नंदुरबार, गडचिरोली, नाशिक आणि अहमदनगरच्या पट्ट्यातील ST म्हणजे आदिवासी जागा वाढू शकतात, तर सोलापूर, लातूर, वाशिम, छत्रपती संभाजीनगर भागात SC आरक्षण वाढू शकतात. त्यामुळे या भागात नवीन पेच देखील निर्माण होऊ शकतात. तो वेगळा भाग इथले अनेक ओपन कॅटेगरीतले लोक नेत्यांना सुरक्षित जागा शोधावी लागू शकते किंवा राजकारणातून संन्यास देखील घ्यावा लागू शकतो. आता आरक्षण पाहिल्यावर निवडणूक आयोग नक्की कसं ठरतं किंवा कसं ठरवलं जातं, कोणता मतदारसंघ आरक्षित करायचा हे आपण आता पाहिलंय. जसं की नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी म्हणजे ST आरक्षणाचं उदाहरण आपण समजून घेऊयात. मंडळी, महाराष्ट्रात राज्यात एकूण लोकसंख्येच्या साधारण 9 ते 10% लोकसंख्या ही अनुसूचित जमातीची आहे आणि नंदुरबार जिल्ह्यात हीच लोकसंख्या साधारणतः 65 ते 70% घरात आहे. तेव्हा आयोगाला असं दिसतं की एखाद्या जिल्ह्यात आदिवासी लोकसंख्या राज्याच्या सरासरीपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे, म्हणजे जवळपास 70% जवळपास ती जाते. तेव्हा तिथल्या विधानसभेच्या सर्व म्हणजेच 4 पैकी 4 जागा या जास्तीत जास्त किंवा त्यापेक्षा जास्त जागा या राखीव केल्या जाऊ शकतात. अनुसूचित जाती म्हणजे ST आरक्षणाचं देखील असंच आहे. सोलापूर जिल्हा याचं उदाहरण म्हणून आपण घेऊया. राज्यात अनुसूचित जातीची म्हणजेच SC लोकसंख्या साधारणतः 12 ते 13% आहे. सोलापूर जिल्ह्यात मात्र हे प्रमाण 15 ते 16% आहे किंवा विशिष्ट तालुक्यात त्यापेक्षा जास्त जाऊ शकता. याचाच अर्थ असा ठरतो की ज्या ठिकाणी ही टक्केवारी राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त असते आणि जिथे ही संख्या एकवटलेली असते तो मतदारसंघ हा SC प्रवर्गासाठी आरक्षित केला जाऊ शकतो. म्हणजेच काय तर एखाद्या नेत्याने आपल्या मतदारसंघात किती मोठा विकास केला असेल पण तिथे लोकसंख्येच्या सरासरीचे गणित जर का बदललेले असेल तर त्याला आपली जागा सोडून ओपन मतदारसंघ शोधण्याशिवाय पर्याय राहत नाही. याला म्हणतात, या खऱ्या अर्थाने एक डेटा पॉलिटिक्सचा खेळ समजला जाऊ शकतो. या सर्व प्रक्रियेत एक इनसाइड स्टोरी देखील आहे आणि ती म्हणजे जेव्हा मतदारसंघाची मोडतोड होते तेव्हा केवळ भूगोल बदलत नाही तर नेत्यांची फिल्डिंग देखील मोठ्या प्रमाणात विस्कटून जात आहे. नवीन भागात नेत्यांची ओळख नसते. जुन्या मतदारसंघात केलेली कामं नवीन मतदारसंघांपर्यंत पोहोचवण्यात, मतदारांपर्यंत पोहोचवण्यात अपयश येतं. नवीन मतदारसंघात आधीच एखादा स्थानिक नेता सक्रिय झालेला असतो, त्यामुळे एकाच पक्षात 2 तगड्या नेत्यांमध्ये यादवी झुंज पाहायला मिळू शकते. तर याला आपण पॉलिटिकल सॅक्रिफाईस देखील म्हणू शकतो. पण मंडळी, हा बदल लोकशाहीसाठी गरजेचा आहे, कारण लोकसंख्या वाढली त्यामुळे हा बदल करणं गरजेचं आहे. त्यामुळे तो आता करण्यात आयोगाला अनिवार्य आहे. पण हे सर्व करताना सामान्य माणसांचे प्रश्न सुटतील का? निवडणूक नेत्यांची फौज आणि सरकारी तिजोरीवर पगार, पेन्शन या सगळ्या गोष्टींचा भार वाढेल. या प्रश्नांची उत्तरं योग्य वेळी आपल्याला शोधावी लागणार किंवा मिळूनही जातील. पण आता जी प्रक्रिया आहे ती आपण समजून घेतली पाहिजे. तर मतदारसंघाच्या या मोडतोडीमुळे तुमच्या भागाचा विकास होऊ शकतो का? कमेंटमध्ये तुमचं मत मंडळी नक्की नोंद करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा. मतदारसंघाची पुनर्रचना ही 2029 मध्ये होऊ शकते अशी देखील बातमी आता समोर येऊ लागलेली आहे. तर आपण जी काही उदाहरणं पाहिली आहेत ती केवळ उदाहरणं देखील आहे. ह्या भागात असेच बदल होतील हे ठामपणे सांगता येत नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल शेअर जरूर करा. बघत राहा मराठी एक्सप्रेस.